अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतील। त्यांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे सोपवून वर्ष उलटले, मात्र अद्याप तपास यंत्रणांना यश आलेलं नाही। दाभोळकरांचे मारेकरही आजही मोकाट फिरत आहेत। केंद्र आणि राज्य सरकार या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत नसल्याचा आरोप हमीद दाभोळकर यांनी केलाय। 2 वर्ष पूर्ण होतील 20 ऑगस्टला नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला आणि सीबीआयकडे तपास जाऊन देखील 1 वर्ष झालेलं आहे। अजूनही मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत। या पार्श्वभूमीवर 3 दिवसापूर्वी असं समोर आलेलं आहे की सीबीआयचे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत त्यांची 6 महिन्यापूर्वी बदली झालेली आणि कोणी चार्ज घ्यायला तो तयार नाहीये। तर एकूणातच आम्हाला असं लक्षात येतंय की ज्या गांभीर्याने या प्रकरणाचा तपास व्हायला हवा त्यामध्ये सीबीआय अपयशी ठरताना दिसतंय। सीबीआयचे अधिकारी मुंबईमध्ये बसून पुण्यात झालेल्या प्रकरणाचा तपास करतात, जेव्हा पुण्यामध्ये त्यांची 2 ऑफिसेस आहेत। आम्ही सातत्याने त्यांना विनंती केली पुण्यामधनं याचा तपास व्हावा, त्या बाबतीमध्ये काही घडताना दिसून येत नाही। ज्या संस्था संघटनांवरती संशयाची सुई आहे त्यांचे जबाब नोंदवून घेतले जात नाहीत आणि मुख्य म्हणजे कुटुंबियांना कुठल्याच गोष्टीमध्ये विश्वासात घेतलं जात नाही। 6 महिन्यापूर्वी बदली झालेली आहे अधिकाऱ्याची, तरी देखील ती आम्हाला सांगण्यात आलेली नाही। राज्य शासनाला त्याच्याविषयी काही माहीत नाही। त्यामुळे एकूणातच केंद्राला आणि राज्याला या बाबतीत तपास लावायचा का नाही अशी आम्हाला एक शंका मनात निर्माण होतीये आणि म्हणून उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे की उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम सीबीआय आणि राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची तयार केली जावी। आणि त्यामागचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की हे सामाजिक कार्यकर्ते आहेत नरेंद्र दाभोळकर किंवा गोविंद पानसरे आणि त्यांच्या हत्या होणं हे मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती येणारी गदा आहे आणि त्यांचे मारेकरी न सापडलं जाणं ही देखील त्यावरती गदा येण्याचा एक महत्वाचा भाग आहे। म्हणून ॲडव्होकेट अभय नेवगींच्या मदतीनं या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे उच्च न्यायालयात। कधीपर्यंत न्यायालयामार्फत या याचिकेवरती सुनावणी अपेक्षित आहे आणि कधीपर्यंत मग न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास होऊ शकतो? शेवटी आदरणीय न्यायालय जो निर्णय घेईल त्या पद्धतीनंच त्याच्यावरती पुढची कार्यवाही होईल। आमची अशी अपेक्षा आहे की याचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर ते सुनावणीला यावं, जेणेकरून आमची जी बाजू आहे ती आम्हाला न्यायालयासमोर मांडता येईल आणि केवळ एवढ्यापुरतीच हे पिटिशन मर्यादित न ठेवता एकूणातच नातेवाईकांशी ज्यांच्या घरामध्ये ही घटना घडलेली आहे अशा नातेवाईकांशी बोलण्याची पोलिसांची कुठलीही मोडस ऑपरेंडी नाही, तर त्या बाबतीत एक प्रोटोकॉल तयार करावा असं राज्य शासनाला आदेश देण्याची आम्ही एक प्लिया याच्यामध्ये केलेली आहे। याचबरोबरीनं ज्या अधिकाऱ्यांच्याकडनं याच्यामध्ये अक्षम्य दिरंगाई झाली त्यांच्या उत्तरदायित्वाविषयी देखील काहीतरी प्रोटोकॉल असावा आणि अशी देखील एक प्लिया आम्ही हायकोर्टमध्ये या अनुषंगाने केलेली आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते सुनावणीला येईल। या पलीकडे जाऊन 20 जुलैला अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबईमध्ये एक राज्यव्यापी धरणं करणार आहे आणि 20 जुलै ते 20 ऑगस्ट महाराष्ट्रभर लोकांच्या पर्यंत हा प्रश्न घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। 1 लाख पोस्ट कार्ड महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवणारी आम्ही लिहिणार आहे आणि या पत्रांवरती केवळ एकच सवाल असणार आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचं काय झालं। दरम्यान दाभोळकरांच्या खुनाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। तशी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। शासनाने याची दखल न घेतल्यास 20 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही अनिसने दिला आहे। सी मूव्हीज एंड न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।